स्वामी समर्थ. उत्कर्ष ज्योतिष चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. येणाऱ्या रविवारी 18 तारखेला मौनी अमावस्या आहे. पौष महिन्याच्या अमावस्या तिथीला मौनी अमावस्या असे म्हटले जाते आणि या मौनी अमावस्येच्या दिवशी काही खास उपाय केले जातात, ज्या उपायांना केल्यामुळे काही विशेष असे लाभ होत असतात. कुठले होतात ते लाभ ते बघूया. तसं म्हटलं तर अमावस्या तिथी खूप महत्त्वाची मानली जाते. ती महत्त्वाची का मानली जाते याबद्दल ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातून जर विचार केला तर अमावस्या ही चंद्रामुळे होत असते आणि चंद्राचा परिणाम समुद्राच्या भरती ओटीवर देखील होतो. समुद्राच्या भरती ओटीवर समुद्राच्या पाण्यावर जर चंद्राचा बदलांचा परिणाम होतो तर मानवी शरीराचा 70% भाग हा पाण्याने व्यापलेला आहे आणि म्हणूनच मानवी मनावर सगळ्यात जास्त परिणाम जर कुठला होत असेल तर या चंद्राच्या कलांचा होत असतो किंवा चंद्राच्या बदलामुळे होत असतो. बघ हा कुठला बदल तर अमावस्या पौर्णिमा. म्हणूनच या अमावस्या तिथीला जशी भरती ओटी येते त्याच पद्धतीने मानवी मनाला देखील अस्वस्थता किंवा प्रसन्नता या गोष्टी सुद्धा बघायला मिळतात. जी हट्टी मुलं असतात किंवा मनोरुग्ण असतात त्यांचा जर विचार केला तर वैज्ञानिक दृष्टिकोनातून सुद्धा त्यांच्याकडे बघताना या अमावस्या तिथीला त्यांना जास्त हायपर झालेलं सुद्धा बघायला मिळतं किंवा जे जास्त त्रास देतात ते जास्त हट्टीपणाकडे सुद्धा झुकलेले बघायला मिळतात आणि म्हणूनच ही अमावस्या तिथी खूप महत्त्वाची मानली जाते. त्यातल्या त्यात मौनी अमावस्या अर्थातच पौष महिन्याची अमावस्या खास महत्त्वाची मानली जाते. या अमावस्येला कुठले उपाय केले तर आपल्या कुटुंबात सुख शांती आणि संपन्नता नांदेल, त्याचबरोबर माता लक्ष्मीची कृपा आपल्या कुटुंबावर होईल. जाणून घेऊया संपूर्ण माहिती. मात्र त्याआधी अजूनही आपण जर उत्कर्ष ज्योतिष चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते आज अवश्य करा आणि हो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका. चला तर मग जाणून घेऊया अधिक माहिती मौनी अमावस्या या तिथीबद्दल. सर्वप्रथम मौनी अमावस्येच्या दिवशी काही उपाय केले जातात. कुठले आहेत ते उपाय ते जाणून घेऊया. सगळ्यात आधी केला जाणारा उपाय म्हणजेच अमावस्या तिथीच्या दिवशी म्हणजे रविवारी 18 तारखेला सकाळी लवकर उठावं. सूर्योदयापूर्वी उठल्यानंतर शुचिर्भूत होऊन सूर्याला अर्घ्य द्यावं. सूर्याला अर्घ्य देण्यासाठी तांब्याच्या लोटात पाणी घ्यावं, त्यात थोडासा गुळ आणि थोडीशी कुंकू घालावा. त्या पाण्याने सूर्याला अर्घ्य द्यावं. सूर्याला अर्घ्य देताना जर समजा सूर्याचा मंत्र तुम्हाला येत असेल, ओम गृहिणी सूर्य आदित्यश्री असंही म्हणू शकतात किंवा मग नसेल येत तर तुम्ही साधा गायत्री मंत्र म्हणून सुद्धा सूर्याला अर्घ्य देऊ शकतात, जल अर्पण करू शकतात. त्यामुळे तुमच्या कुटुंबातील गरिबी दूर होते आणि त्याचबरोबर सुख शांती आणि समृद्धी देखील तुमच्या कुटुंबात वास करू लागते आणि म्हणूनच हा उपाय सुद्धा अत्यंत महत्त्वाचा असाच मानला जातो. त्यानंतर पुढचा जो उपाय आहे तो उपाय सुद्धा खूप जास्त महत्त्वाचा आणि फायदेशीर मानला जातो. तर त्या उपायासाठी अमावस्येच्या दिवशी थोडेसे तांदूळ घेऊन त्यात थोडंसं दही घालावं. हे दही मिश्रित तांदूळ गाईला खाऊ घालावे. या गाईला खाऊ घातल्यामुळे जो काही पत्रिकेत चंद्राची स्थिती असेल ती जर कमी, त्याचबरोबर एखादा हट्टी मुलगा असेल, लहरीपणाने वागणारे मुलं असतील आपले, तर त्यांच्या पत्रिकेत असलेला चंद्र तपासून पाहावा. तो जर बिघडलेल्या स्थितीत असेल, त्याचं बळ कमी असेल किंवा अशुभ स्थानात तो असेल तर अशा वेळेस हा उपाय अत्यंत लाभदायी मानला जातो. म्हणजेच थोडेसे तांदूळ घेऊन त्यात दही घालून ते गाईला खाऊ घातल्याने आपल्याला फायदाच होतो. त्यानंतर पुढचा जो उपाय आहे तो म्हणजे कुटुंबात धनधान्याची संपन्नता राहावी, त्यासोबतच माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्या कुटुंबावर कायम असावा आणि माता लक्ष्मी आपल्या कुटुंबात स्थिर राहावी यासाठी केला जाणारा हा उपाय आहे. या उपायाला करण्यासाठी एक दक्षिणावर्ती शंख घ्यावा. छोटासा पिवळा कपडा घेऊन तो पिवळा कपडा देवघरात स्थापन करावा. देवघरात तो पिवळा कपडा ठेवून त्यावर शंख स्थापन करावा. त्या शंखात अखंड तांदूळ भरावे. हे अखंड तांदूळ भरून झाल्यानंतर श्रीम या मंत्राचा 108 वेळा जप करावा. शक्य झालं तुम्हाला तर 11 माळी जप केल्यास अतिउत्तम. जप करण्यासाठी कमलगट्ट्याची माळ जर तुम्हाला मिळाली तर कमलगट्ट्याची माळ किंवा जर ती उपलब्ध नसेल तर स्फटिकाची माळ घेतली तरी हरकत नाही. या दोनही माळीपैकी एक माळ घेऊन तुम्ही तो जप अवश्य पूर्ण करावा. या योगे कुटुंबात माता लक्ष्मीचं आगमन होतं, स्थापना होते आणि तिचा आशीर्वाद सुद्धा कुटुंबाला मिळतो व त्यामुळे आपल्याला सुख शांती आणि समृद्धी तर नांदतेच नांदते, त्यासोबतच संपन्नता येते, त्यासोबतच माता लक्ष्मीची कृपा होते. म्हणजेच आपल्या जीवनात असणाऱ्या ज्या काही अडीअडचणी आहेत, आर्थिक अडचणी आहेत, त्या आर्थिक अडचणी दूर होऊन त्यातून मार्ग निघण्यास मदत होतो. ज्यांना कोणाला कुटुंबावर या आर्थिक अडचणीमुळे कर्ज होत असेल तर ते सुद्धा दूर होण्यास या योगामुळे उपयोग होतो. त्यामुळे हा सुद्धा उपाय तुम्ही जरूर करून पाहावा असाच आहे. त्याचबरोबर अमावस्येच्या दिवशी महामृत्युंजय मंत्राचा जप सुद्धा तुम्ही करू शकता. याबरोबरच तुमच्याकडे जर देवघरात पिंड असेल, महादेवाची पिंड असेल तर त्या महादेवाच्या पिंडीवर सुद्धा तुम्ही अभिषेक केल्यास अतिउत्तम. अतिशय लाभदायी असा हा उपाय आहे. ज्यांच्या पत्रिकेत कालसर्प दोष असेल तर तो कालसर्पाचा दोष कमी व्हावा यासाठी हा उपाय सुद्धा उत्तम मानला जातो.
त्याचबरोबर ज्यांच्या पत्रिकेत मगाशी सांगितल्याप्रमाणे ज्यांच्या पत्रिकेत कालसर्पाचा दोष आहे किंवा ज्यांच्या पत्रिकेत प्रखर पितृदोष आहे, तर अशा सगळ्यांसाठी हा उपाय सुद्धा महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी केलेल्या महादेवाच्या सेवेमुळे या दोषांपासून व्यक्ती मुक्त होतो. माता लक्ष्मी कायम आपल्यावर प्रसन्न राहते. त्यांना देखील या दिवशी पिठाचे गोळे खाऊ घालणं हितावह मानलं जातं. अमावस्या तिथी ही पितरांसाठी खूप महत्त्वाची मानली जाते आणि पितृदोषातून मुक्ततेसाठी काही उपाय देखील या अमावस्या तिथीच्या दिवशी केले जातात. प्रामुख्याने काही वस्तूंचं दान करणं महत्त्वाचं मानलं जातं, ज्यात प्रामुख्याने ज्या जीवनावश्यक गोष्टी असेल तर त्या गरीब गरजू व्यक्तींमध्ये दान करणं सुद्धा महत्त्वाचं आणि लाभदायी मानलं जातं. त्याचबरोबर जसं पितरांसाठी अमावस्या तिथी महत्त्वाची आहे, तशीच अमावस्या तिथी ही माता लक्ष्मीच्या सेवेसाठी पूजनासाठी सुद्धा तितकीच महत्त्वाची मानली जाते आणि म्हणूनच या दिवशी खिरीचा नैवेद्य सुद्धा माता लक्ष्मीला देणं फायदेशीर ठरतं. नोकरी किंवा व्यवसाय करत असाल आणि त्यात जर अडचणी येत असतील, काही अडथळे येत असतील, तर त्यासाठी सुद्धा विशेष असा उपाय या दिवशी केला जातो, ज्यात प्रामुख्याने शुद्ध तुपाचा दिवा ईशान्य कोपऱ्यात लावावा. इतका साधा सोपा उपाय केल्यामुळे तुमच्या नोकरी, व्यवसाय किंवा रोजगार वृत्तीचे जे काही अडचणी आहेत त्या अडचणींवर मात करण्यासाठी उपाय सापडतो व लक्ष्मी मातेची कृपा आपल्यावर होऊन मौनी अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाचं पूजनही अतिशय महत्त्वाचं मानलं जातं, ज्यात प्रामुख्याने पिंपळाच्या झाडाला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावावा व प्रदक्षिणा करून पितरांच्या तृप्तीसाठी त्याचबरोबर पितरांच्या मुक्ततेसाठी आशीर्वाद मागून घ्यावेत. तेव्हा अतिशय महत्त्वाची आणि खास मानली जाणारी ही तिथी, या तिथीला केल्या जाणाऱ्या उपायांपैकी जे तुम्हाला शक्य असेल ते उपाय तुम्ही जरूर करून पाहावेत. ज्योतिषशास्त्रानुसार सुद्धा या दिवसाला अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं, कारण मन हेच माणसाला सुखी सुद्धा करतं आणि मन हेच माणसाला दुःखी सुद्धा करत असतं आणि ज्योतिषशास्त्रानुसार जर विचार केला तर मनाचा आणि अमावस्या तिथीचा वर सांगितल्याप्रमाणे खूप जवळचा संबंध मानला जातो आणि म्हणूनच जर माणसाचं मन चांगलं असेल तर माणसाचं जीवन सुद्धा संपन्नतेकडे जातं. म्हणून या ठिकाणी जे काही उपाय सांगितले जातात ते उपाय अवश्य करून पाहावेत, ज्यामुळे घरातील नकारात्मकता संपून जाते आणि सकारात्मकता घरात राहते. ज्यामुळे फरशी पुसत असाल तर त्यात थोडंसं मीठ, गोमूत्र, हळद आणि लिंबू पिळावं आणि त्या पाण्याने फरशी पुसावी, ज्यामुळे ज्यायोगे कुटुंबातील एकोपा वाढण्यास मदत होते. त्याचबरोबर तुमच्याकडे असलेली वाहनं, यंत्र किंवा मशिनरी या सगळ्यांना अमावस्येच्या दिवशी जरूर स्वच्छ करून त्यांचे पूजन करावे. त्यामुळे जाळी जळमटं जरूर काढावीत व घरात साफसफाई करून घ्यावी. घराची स्वच्छता ही अर्थातच मनाची देखील स्वच्छता होते आणि त्यामुळे कुटुंबात प्रसन्नता येते. ज्या घरात स्वच्छता आणि प्रसन्नता असेल त्याच घरात माता लक्ष्मीचा वास देखील राहतो. असेला जसं घर स्वच्छ करण्याकडे लक्ष आपण देतो, त्याचप्रमाणे स्वतःच्या आरोग्याकडे देखील लक्ष द्यायला हवं. आरोग्याचा विचार करताना सगळ्यात पहिले पुन्हा परत संबंध येतो तो मनाशी आणि या मनाची मरगळ दूर व्हावी यासाठी अमावस्येच्या दिवशी पंचगव्याने आंघोळ करावी. गायत्री मंत्र म्हणून पंचगव्य संपूर्ण अंगाला लावून पाण्याने आंघोळ केल्यास पंचगव्य घेऊन गायत्री मंत्र म्हणत संपूर्ण अंगाला पंचगव्य लावावं व पाण्याने स्वच्छ आंघोळ करावी. ज्यामुळे जाणं शक्य असेल त्यांनी नदीकाठी जावं, ज्यांना नसेल शक्य त्यांनी घरीच का असेना पण या पद्धतीने आंघोळ करावी, ज्यामुळे मनाची मलिनता दूर होते व मन प्रसन्न राहते. तसेच कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी अमावस्येच्या दिवशी एक नारळ घ्यावा, त्या नारळावर कापूरवडी ठेवून श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा 108 वेळा किंवा नसेल जमत तर कालभैरवाष्टक म्हणावा. मोठ्याने कालभैरवाष्टक म्हटल्यामुळे तुमच्या घरातील निगेटिव्हिटी कमी होण्यास मदत होते. त्याचबरोबर हा कर्पूर होम सुद्धा तुमच्यासाठी फायदेशीर नक्कीच ठरू शकतो. हा नारळ अमावस्येच्या दिवशी बदलून घ्यावा. चांगला निघाल्यास प्रसाद खावा, जर नसेल चांगला निघाला तर त्याला प्रवाहात विसर्जित करावा. त्याचबरोबर अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी थोडीशी पिवळी मोहरी हातात घेऊन त्यावर 11 वेळा कालभैरवाष्टक आणि वल्गासुक्त म्हणावं व ही पिवळी मोहरी घरात पसरवून टाकावी. सकाळी उठल्यावर स्वच्छ करून घराबाहेर काढावी. कुठल्याही प्रकारचा अरिष्ट घरावर येणार असेल तर ते येत नाही. कुठल्याही प्रकारच्या वाईट शक्तींचा त्रास कुटुंबाला होत नाही. यामुळे हा उपाय जरूर करून पाहावा. ज्योतिषशास्त्रानुसार या ठिकाणी या व्हिडिओमधून आपण काही उपाय जाणून घेतले. मौनी अमावस्येच्या अनुषंगाने केले जाणारे हे उपाय अतिशय महत्त्वाचे आणि फायदेशीर असेच आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी आपल्याला
तेव्हा यातले सगळेच उपाय तुम्हाला करता येण्यासारखे जरी शक्य नसेल तर जे जमत असेल ते उपाय अवश्य करून पाहावे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी आपले मनःपूर्वक धन्यवाद. अशी छान छान माहिती पाहण्यासाठी उत्कर्ष ज्योतिष चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. आणि हो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.